जो साऱ्या सृष्टीची चिंता करतो, त्याची काळजी घ्यायला भगवंत समर्थ आहे. दादा, आपण परमार्थाची वाट धरली, पण जेव्हा या वाटेवरून चालायचं आपण निश्चित केलं तेव्हा मुक्ता आणि सोपान लहान होते. आपण जरी हे सारं विश्वच आपलं कुटुंब आहे असं मानत असलो तरी आपली काही ऐहिक कर्तव्य आहेत, ती विसरून कसं चालेल? मुक्ता आणि सोपानासाठी तरी ही वणवण थांबली पाहिजे. एका मागोमाग एक येणाऱ्या विघ्नांना विराम लाभला पाहिजे. ज्ञाना, तुला आपल्या मुक्तेची आणि सोपानाची काळजी वाटते? अरे, आपली मुक्ता म्हणजे स्वतः आदिमाया आहे आणि सोपान माथ्यावर आलेला तळपणारा तेजस्वी सूर्य. दादा, त्यांच्या योग्यतेबद्दल शंका नाहीये, पण ज्ञाना, तुझ्या समाधानासाठी त्या मोहिनी राजाकडे तुला जे काही मागायचंय अगदी मनापासून माग, तो ते मागणं पूर्ण करेल. जगदीश्वरा, आज तुझ्याकडे एक गाऱ्हाणं घेऊन आलोय. मनातील वेदना असह्य करतायत, कानी येतायत ते केवळ सहाय्यासाठी आतुर असलेल्या दुर्बल जणांचे हंबरडे. देवा, तुझ्यापर्यंतही या प्रार्थना पोहोचत असतीलच ना रे? तूच सांगितलेला मानवता धर्म संपुष्टात येतोय हे पाहून तुझाही जीव कळवळत असेल ना रे? कुठल्याही शास्त्रात, कुठल्याही उपनिषदात नसलेली बंधनं समाजात स्वतःचं वर्चस्व टिकून राहावं म्हणून काही जण इतरांवर लादतात. हे पाहणं तुझ्यासाठी सुद्धा किती असह्य करणारं असेल. भगवंता, या जनमानसात दृढ होत चाललेला अहंकार नष्ट व्हावा, साऱ्यांमधला दुजाभाव संपुष्टात यावा. हे सारं विश्व म्हणजेच आपलं कुटुंब आहे, ही भावना सगळ्यांच्या मनी रुजावी, ही तुझीही इच्छा असेलच ना? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे तुझं वचन पूर्ण कर भगवंता. तुझ्या या लेकराची प्रार्थना ऐक बरं. ज्ञाना, काय मागितलंस रे मुक्तेसाठी आणि सोपानासाठी? मग मागितलंस काय त्याच्याकडे? स्वतःसाठी काही? नाही दादा, कुणास ठाऊक, जे माझ्या मनात होतं ते मुखावर आलंच नाही. मला मागायचं होतं एक आणि मी मागितलं दुसरंच. ज्ञाना, पण तू जे मागितलंस त्याने तू समाधानी आहेस ना? मला कळत नाहीये दादा, मला धाकुल्या मुक्तीसाठी आणि सोपानासाठी मला सुख, समृद्धी, स्थैर्य आणि शांती याचं मागणं मागायचं होतं. पण मोहिनी राजाकडे मी पाहिलं आणि नकळत वेगळंच मागणं तोंडातून बाहेर पडलं. ज्ञाना, पुन्हा एकदा जा आणि तुला जे हवंय ते मनापासून माग. अरे, तो भगवंत म्हणजे आपली जननी आहे, ती तुझं नक्की ऐकेल.
भगवंता, तुझ्या चरणी वारंवार येतोय. रिकामी ओंजळ घेऊन तुझ्या समोर उभा राहतोय. तुझ्या दर्शनाने जसं मन भरत नाहीये, तसं तुझ्याकडे मागणं मागायला शब्दही नेमके सुचत नाहीयेत. भगवंता, मला तुझ्याकडे मागायचंय ते बळ आणि सामर्थ्य, जेणेकरून या विश्वाची वेदना मी सहन करू शकेन. भगवंता, दुःख, क्लेश, दारिद्र्य, अस्वस्थता, अशांती, जे काही द्यायचंय ते सारं केवळ मला दे, पण बाकी जीवांना काहीही नको. अरे भगवंता, सारे तुझेच तर अंश आहेत. एका मातेला जसं तिच्या अपत्याने मनातून जरी हाक मारली तरी तिच्यापर्यंत पोहोचते, त्याचप्रमाणे या सृष्टीतील प्रत्येक चराचराची वेदना मला समजावी आणि जाणवावी अशी प्रार्थना आहे. भगवंता, मला संवेदनशीलता दे. ज्ञाना, ये बस. आता तरी तुला जे हवं ते त्या मोहिनी राजाकडे मागितलंस ना रे? दादा, अरे काय घडतंय ते कळेनासं होतंय रे. गाभाऱ्यात जाईपर्यंत माझं मागणं मी माझ्या मनात सारखं म्हणून पाहत होतो, पण भगवंताकडे पाहिलं आणि मोहिनी राजाची मोहिनी माझ्या मनावर पडली आणि मी पुन्हा वेगळंच मागणं मागितलं. अरे ज्ञाना, जा, पुन्हा एकदा जा. आणि आता पूर्ण लक्षपूर्वक जागरूक राहून तुझं मागणं त्या भगवंतासमोर मांड. दादा, अरे परमेश्वरासमोर माझं गाऱ्हाणं किती वेळा मांडू? पुन्हा त्या परमेश्वराकडे मागणं मागू? मी सांगितलं ना, जा. त्या भगवंताला आपल्या लेकरांचं मागणं ऐकायचा कधीही कंटाळा येत नाही. आता तुला हवं तेवढंच आणि हवं तेच त्याच्या समोर मांड. मोहिनी राजा, मला जे मागायचंय ते मनास ठाऊक असूनही मुखापर्यंत येणं अवघड झालंय. गुरुदादा, ज्ञानादादा कुठे आहे? गुरुदादा, ज्ञानदादा गाभाऱ्यात एकटाच गेलाय आणि तू इकडे पायऱ्यांपाशी बसलायस. ज्याला मोहिनी राजानं साथ घातली, ज्याच्या भाग्यात दान मागण्याचं वरदान आहे, त्यांनीच ते मागायला हवं ना. आणि ही सारी तुझीच किमया आहे हेही मी जाणतो. मला माझ्यासाठी काहीही मागायचं नाही हे निश्चित आहे, पण माझ्या कुटुंबाचं म्हणजेच या विश्वाचं अर्थ समजून घेण्याचं दान मला दे. ज्ञाना, तुझे हृदयी या विश्वातील सकल जीवांप्रती अपार करुणा आहे. ती करुणा तुला कधीही स्वतःच्या लाभाचा विचार करू देणार नाही हे मी जाणतो. त्या वाटेवरून तुम्ही कधीही ढळणार नाही. तुझी ही आर्त साध पूर्णत्वास जाईल आणि या विश्वाला
खरा मोक्षाचा मार्ग दाखवेल. दादा, ज्ञाना दादा, काय मागितलंस रे मोहिनी राजाकडे? विश्वाचा अर्थ. विश्वाचा अर्थ. माझे मनी प्रकाशले. ज्ञाना, आपण या विश्वामधला एक छोटासा अंश जरी असलो तरी ह्या साऱ्या विश्वाचा अंश आपल्यामध्ये सामावलेला आहे. पण त्या अंशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तितकाच खोल आणि खडतर असतो. या मार्गामध्ये विघ्न, वेदना, दुःख हे आपले सवंगडी होऊन जातात. स्वतः भगवंत असूनही त्याला तुरुंगात जन्म घ्यावा लागला. देवकीच्या पोटी आला, पण तरीही आई बापाला सोडून यशोदेच्या घरी राहावं लागलं. प्रभू श्री रामचंद्र यांनीही 14 वर्षाचा वनवास सोसला. पांडवांना आपल्याच भूमीतून हद्दपार व्हावं लागलं. जिथे ह्यांना हे सारं चुकलं नाही, तिथे आपल्यासारख्यांचं काय? कावेरी, तुम्ही कधी आले काका? तुम्ही बसा ना, मी पाणी देते. पाणी. माझं तर बाई ध्यानच नव्हतं. तेच सांगायचंय मला. गेले 2-3 दिवसापासून तुझंच नाही, सगळ्यांचंच लक्ष कुठे असतं कुणाच ठाऊक. मुक्ता आणि सोपान मोहिनी राजाचं राऊळ पाहिल्यापासून सारखे तिकडेच धाव घेत सुटतात, नाहीतर प्रवरेच्या तीरी रमतात. ज्ञाना आणि निवृत्ती यांच्या विचारांचा, मनाचा ठाव घेण्याची आपली योग्यताच नाहीये. खरंय, गेले कित्येक दिवस ज्ञानाला पाहिलं ना की वाटतं ज्ञाना निसता देहानं आपल्या मोर आहे, पर मनानं जणू समद्या ईश्वात विहार करतो. काका, खरं सांगू, मला तर कधी कधी लय भ्या वाटतो. कावेरी बाळा, अगं त्यात भय वाटण्यासारखं काहीच नाही. खर तर या दैवी लेकरांची चिंता करण्याची आपली योग्यताच नाही. आपली लेकरं आपल्यापासून स्वतंत्र होताना पाहणं यांनी मन थोडस खांतावून जातं. पण राऊळाचा कळस आणि आपल्या लेकरांच्या समृद्धतेची उंची दुरूनच तर नीट दिसते ना. आणि ती पाहायला मिळणं यासारखा परमानंद सकल विश्वात दुसरा कुठचाच नाही.
ज्ञाना, ह्या तेजस्वी शांत दिव्य रूपाकडे डोळे भरून पाहत राहावं. भृंग जसे कुसुमांच्या पाकळ्यांवरती अलगदपणे बसून त्या कुसुमांचा मधुर मधाचा आस्वाद घेत राहतात आणि त्यात गुंग होऊन जातात, अगदी तसंच या मोहिनी राजाच्या मोहक रूपात गुंग होऊन जावं आणि त्याचं मधुर मधासारखं तेज ग्रहण करत राहावं. असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण ज्ञाना, आपल्याला त्या मधाच्या धुंदीत मग्न होऊन त्यातच मृत होणारा भृंग नाही व्हायचंय. आपल्याला त्या मोहिनी राजाने दिलेलं ज्ञानरूपी मध जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचंय ना. दादा, या मोहिनी राजाने समुद्र मंथनाच्या वेळी राक्षसांच्या हाती लागलेला दिव्य अमृत घट हा अगदी सहज रीतीने देवांपर्यंत पोहोचवला. पण दादा, हा मोहिनी राज स्वतः भगवंत आहे. हे असे दिव्य पराक्रम करणं, बळ आणि युक्ती या दोन्ही मार्गांचा निपुणतेनं उपयोग करून दुष्टांचं निर्दालन करणं आणि सज्जनांचं संरक्षण करणं हे त्याच्यासाठी काय अवघड आहे. दादा, मोहिनी राजाचा आशीर्वाद तर मिळाला, पण हा अज्ञानाचा अंधकार दूर कसा होईल याच समस्येचा विचार करतोय. दादा, अरे रात्र लोटली तरी सुद्धा उत्तर मिळत नाहीये. ज्ञाना, अमरकोशाचा अध्ययन करणाऱ्याने मला शब्द सापडत नाहीयेत असं म्हणावं, तसं तुझं झालंय. म्हणजे ज्ञाना, तू स्वतः भगवद्गीतेचं अध्ययन करतोस आणि तुला अज्ञान दूर करण्याचं निवारण मिळत नाही असं म्हणतोस. ह्या विश्वाच्या साऱ्या प्रश्नांचं, समस्यांचं निवारण ह्या भगवद्गीतेमध्ये आहे. अज्ञानाच्या घणांनी दुर्बल झालेल्या ह्या भगवंताच्या सृष्टीला ज्ञानाचा वज्रलेप केवळ ही भगवद्गीताच आहे. गुरुदादा, भगवद्गीता हे निवारण आहे, पण संस्कृत भाषेतील श्रीकृष्णांनी केलेला उपदेश हा सर्वांना कसा उमगेल. दादा, अरे संस्कृताची जाण ही काही वर्गातील लोकांनाच आहे आणि ज्ञान हे केवळ एका वर्गासाठी नाही. मग हे गीतेचं ज्ञान सर्वांसाठी कसं उपलब्ध होईल. ज्ञाना, जसं ज्ञान कुठल्याही वर्गासाठी किंवा वर्णासाठी नाही, तसंच ज्ञानाला कुठल्याही वाणीचं बंधन नाही. या भगवद्गीतेतलं ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही गीता प्राकृतात मांडायला हवी आणि हे काम तुझ्याकडूनच होणार आहे. त्यामुळे चिंता करू नकोस. तो परमेश्वर सदैव तुझ्या पाठीशी आहे.